12 तारखेला म्हणजे आजच्याच दिवशी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलंय। तर सुप्रिया सुळेंनी मात्र 12 तारखेबद्दल प्रतिक्रिया देणं टाळलंय। आज दादा नाही त्यामुळे जुनं काढायचं नाही अशी भूमिका सुप्रिया सुळेंची आहे। तर शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी देखील या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय। 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा नक्कीच त्या ठिकाणी होणार होती, म्हणूनच आज प्रेस कॉन्फरन्स मी तिथं घेणार होतो। पण झालं एवढंच की अजितदादांच्या ॲक्सिडेंट बद्दल जी काही माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न करतोय, आज सत्तेत नसताना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून, पुतण्या म्हणून तिथं मी प्रयत्न करतोय। फक्त माझं एवढंच मत आहे की विरोधात असताना सुद्धा, ताकद नसताना सुद्धा काकासाठी त्या ठिकाणी आणि आमच्या दादांसाठी आम्ही तिथं लढत आहोत। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं। पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो, त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कोणाच्याबद्दल काय काढावं। माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे। ते बऱ्याच लोकांना माहिती ते बोलणं आता पुढे ताई चालू राहील, म्हणजे पार्थ पवार बघूया ना हो। माझा भाऊ जाऊन आता 15 दिवस पण नाही झाले, आम्हाला त्या शॉक मधून बाहेर तर येऊ नाही। आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत जो चाललेला वाद आहे त्या वादावर आमच्या सारख्याने बोलणं उचित नाहीये की राष्ट्रवादी एक गट म्हणतो की विलिनीकरणाची बोलणी झाली होती, दुसरा गट म्हणतो की विलिनीकरणाची काही बोलणी झाली नव्हती। आता ज्यांच्या समोर हे सगळे काही प्रकार घडले होते ते अजितदादा आज हयात नाही, म्हणून आता नेमकं काय घडलं, त्याचे काय पुरावे आहेत या खोलात जाण्यापेक्षा त्या दोन्ही पक्षाचं एकमेकाशी असलेलं आता तर नातं मला वाटतं आता दूर होत चाललेलं आहे, म्हणून विलीनीकरण होईल अशी शक्यता थोडी कमी वाटते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।